ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पावसासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बीड आणि जळगावमधील पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय। ट्रॅक्टरमधून महाजनांनी बीडमधील या स्थितीचा हा आढावा घेतलेला आहे। बीडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि याच सगळ्या परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतलाय। बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि अशातच अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। गुडघाभर पाण्यामधून या लोकांना वाट काढावी लागते आणि याच सगळ्या परिस्थितीची माहिती ही मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः तिथे जाऊन घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेहमीच दुष्काळग्रस्त भाग असणारा हा मराठवाडा आज मात्र पावसामुळे इथं संपूर्णपणे हाहाकार माजलेला आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ही इथल्या शेतकऱ्यांकडून आता जोर धरतेय। अनेक शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती इथे नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय बीडमधून। बीडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी इथल्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलेला आहे। ट्रॅक्टरमधून स्वतः या गावागावांमध्ये जात मंत्री गिरीश महाजन यांनी या पूरस्थितीचा हा सगळा आढावा घेतल्याचं पाहायला मिळतंय। तर अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी हे देखील या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेतात आणि आपापल्या परीने सरकार काय मदत करू शकतो याची सगळी माहिती घेतात आणि त्यातच बीड जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीने हा पूर आलेला आहे। इथल्या अनेक गावांमध्ये अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचीच पाहणी करतायत।